मागच्या 2-3 दिवसांपासून चर्चा सुरू होती निवडणुकांच्या तारखांची आणि आज अखेर त्या तारखा जाहीर झाल्या आहेत. कोणत्या तारखेपासून निवडणुका सुरू होणार, किती टप्प्यात त्या असणार आहेत आणि त्यांची नोटिफिकेशन कधी येणार, महाराष्ट्रात किती टप्प्यात निवडणूक असणार आहेत आणि लोकसभा निवडणुकीबरोबरच 4 राज्यात विधानसभा निवडणुकाही असणार आहेत. ती 4 राज्य कोणती, निवडणुकांच्या तारखांपासून ते अगदी निकालापर्यंतची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. आज देशभरातील लोकसभा निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार आणि आयुक्त सुखविंदर संधू ज्ञानेश कुमार यांनी केली. 2024 हे वर्ष जगभरात निवडणुकांचं असून देशात 19 एप्रिल ते 1 जून अशी 7 टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडेल. लोकसभा निवडणुकांचे निकाल 4 जून रोजी असेल. एकूण 7 फेजमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये पहिल्या फेजमध्ये 22 राज्य असून त्यांच्यासाठी 20 मार्च रोजी नोटिफिकेशन पडेल व 19 एप्रिल रोजी पोलिंग असेल. दुसऱ्या फेजसाठी कर्नाटक, राजस्थान, त्रिपुरा, मणिपूर अशी 4 राज्य असून त्यांच्यासाठी 28 मार्च रोजी नोटिफिकेशन पडेल व 26 एप्रिल रोजी पोलिंग अर्थात निवडणूक असेल. तिसऱ्या फेजसाठी छत्तीसगड, आसाम ही 2 राज्य आहेत. त्यांच्यासाठी नोटिफिकेशन 12 एप्रिल रोजी पडेल व 7 मेला पोलिंग असेल. चौथ्या फेजसाठी ओडिसा, मध्य प्रदेश, झारखंड ही 3 राज्य आहेत. त्यांना 18 एप्रिलला नोटिफिकेशन पडेल व 13 मे रोजी पोलिंग असेल. फेज 5 साठी महाराष्ट्र व जम्मू आणि काश्मीर अशी 2 राज्य आहेत. त्यांना 26 एप्रिलला नोटिफिकेशन पडेल व 20 मेला पोलिंग असेल. 6व्या फेजसाठी 25 एप्रिलला नोटिफिकेशन पडेल व 25 मेला पोलिंग असेल. 7व्या फेजसाठी उत्तर प्रदेश, बिहार आणि वेस्ट बेंगॉल यांसाठी 7 मेला नोटिफिकेशन पडेल व 1 जून रोजी पोलिंग असेल. या सर्वांचे निकाल 4 जून रोजी लागेल. या व्यतिरिक्त 4 राज्यातील विधानसभेच्या निवडणुकाही होणार आहेत. त्यामध्ये सिक्कीम, ओडिशा, आंध्र प्रदेश, अरुणाचल ही ती राज्य आहेत. दरम्यान या प्रक्रियेमध्ये महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मेपर्यंत 5 टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडेल. पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला असून रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर हे मतदारसंघ आहेत. दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिल रोजी असून बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी अशी मतदारसंघ आहेत. तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे रोजी असून रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले हे ते मतदारसंघ आहेत. चौथ्या टप्प्यासाठी 13 मे रोजी मतदान असून नांदेड, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड. 5व्या टप्प्यासाठी 20 मे रोजी मतदान असून धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतील 6 विभाग यामध्ये आहेत. देशात 543 लोकसभा जागांसाठी मतदान होईल व सर्व जागांची 4 जूनला मतमोजणी होईल.